राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मला स्टोरी सांगायचीच नाही, ध्यानात ठेवा, पण त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग आणि वेगळं काहीतरी सांगायची. मला आपला यूट्यूबचा प्रवास चालू असताना जे फोन येतात, त्या फोनमध्ये कुणाचंही नाव न घेता फक्त तुम्हाला अंदाज येईन की जे कसं आहे आतलं आणि इंटरेस्टिंग आहे, ध्यानात ठेवा. कुणाचं काय कसं असेल आणि आपल्याला बी मला बी सवय लोकांच्या आयुष्यात काय चाललंय वाकून बघायची, तुम्हाला बी आहे. बघू आपण काय काय विषय आहेत. तुम्हाला थोडी काढून सांगितलं, तुम्हाला कळायचं नाही. आमच्या जवळपास पंचक्रोशीतलं एक गाव आहे. त्या गावात एक मुलगा आहे. त्याची व्यथा बघा कशी वेगळी आहे. आत्ता त्याचं वय 26. पोरगा इतका हुशार की 21 वर्षाचा जेव्हा झाला तेव्हा त्यांनी ITI करून एखादा बंगला बांधला की त्याचं पाण्याचं म्हणजे किचन मधलं पाणी ही ते पायपिंग असतं का, त्याला काहीतरी इंग्रजीत म्हणतात, सगळं पाणी सिस्टीम, बाथरूमचं पाणी कुठून काढायचं, कसं काढायचं, वर टाकी बिकी, प्लंबिंग ते शिकला. व्यवसायाची आवड, उत्कृष्ट काम केलं. 4-5 पोरं हाताखाली ठेवली. 20-20, 18-18 हजार रुपये महिन्याने. मी कामाचा व्याप किती, धंदा किती असेल बघा त्याला. सगळं नाही मेलं गेलं 60,000 महिन्याला कमवायला लागला. छान प्रकारचा बंगला बांधला. अपेक्षा एवढीच. मराठ्याचा पोरगा हे पण त्याचं दुःख सांगत होता. बंगला बांधला. पाहुणे रावळे सगळे, मामा मावश्या काक्या बहिणी दिलेलं, दाजी बीजी हे जवळचे नातेवाईक आले, सगळे माम हे सगळं, बावखी आली, त्यांचे नातेवाईक आले. नावं ठेवायला हेच आहेत लोक, त्यांना ठेवा. नातेवाईक, जवळचे नातेवाईक, थोडे लांबचे नातेवाईक, म्हणजे नातेवाईक, मुख्य नातेवाईक, उपनातेवाईक, अधिक बावकी, गाव बी शेजारी बेजारी, इतर बाजूला थोडा गरीब होता. हिथं आपण जगतोय बरं का. मी त्याचा ती समस्या ऐकून माझं डोकं 5 मिनिटं हँग झालं. बाबा आता काय करायचं. प्रसंग असा घडला की टार्गेटचा पोरगा, हुशार पोरगा, निर्व्यसनी, हा बडी शेप सुद्धा नाही, हा असा, पण त्याचं टार्गेट होतं. म्हणला एक चांगली मुलगी, आपल्याला एखाद्या बापाला असं वाटलं पाहिजे की हा पोरगा व्यवसायात प्रगती करतो, ह्याचं चांगलं आहे, निर्व्यसनी आहे, आणि त्याची इच्छा झाली पाहिजे की माझ्या किंवा मुलीला असं वाटलं पाहिजे की नवरदेव चांगला आहे. 96 कोटी, त्यात काय विषय. बांगला तर ठोक्यात 2.25 वर्षात पुराच झाला. म्हणला गाडी घ्यायची, स्टँड. आता आमचा बाग थोडासा म्हणजे लोक म्हणतात म्हणजे ऊस बागायतदार किंवा काय, पण थोडासा असा जास्त पैसा असलेला आहे, ध्यानात ठेवा. इथं आल्टो बिल्टो काय शक्यतो कोण घेत नाही. इथं रेंज चालू होती क्रेटापासून, स्विफ्टपासून, डिझायरपासून, आणि समते जाऊन फॉर्च्युनरपर्यंत अशा गाड्या वापरतात लोक. बारामती जवळ चंदुगाव का सराफकड तुम्ही जर काढलं ना, वडगाव रासाई, मांडवगण फराटा, नागरगाव, आमच्या जवळपासचे गाव, इथले बरेच लोक स्टँडर्ड चांगल्या क्वालिटीचं दर्जाचं सोनं खरेदीसाठी बारामती चंदुगावकडे जातात. याचं कारण ते तो दौंडला बी त्यांचं दुकान आहे, दौंडला जातात. आमच्या परिसराचं सांगतो तुम्हाला. लोकांच्याकडे पैसा आहे, लोक गुंतवणूक कुठं करत लोकांना कळायला लागले आता. कारण पैशाला 12 वाटे असतात. काय नसलं ना तर लोक मागत यात, पाहुणं मागत यात, देतच नाही लवकर, असं होतं. काही तर बुडवतात. हा, त्याच्यामुळं त्याचं कन्व्हर्ट करायचं ह्याच्यात. कोणाची एकरी काय घेतला, घ्यायचं आमकं तमकं. हा जो मुलगा आहे ह्यांनी सुद्धा असं ठरवलं की बांगला झालाय, आता गाडी घ्यायची. गाडी घेतली. 72,000 सोनं होतं, 69,000. आत्ता होतं, आताही पटापटा वाढलंय. त्यावेळेस त्यांनी 5 तोळे करून ठेवले बायकोसाठी. म्हणजे दूरने आहे का नाही पोरगा, मला सांगा बरं. मग ह्याला वाटलं आता आपण कम्फर्टेबल आहे, 5-6 जणांना हे देतोय, आपला व्यवसाय व्यवस्थित चाललाय, कामं पेंडिंगला आहेत, लोकांना समाधानी आहेत, सगळं चाललेलं असताना आता लग्न करायला हरकत नाही. जमीन त्याला 2 एकर होती, ध्यानात ठेवा, पण बागायती. ह्या मुलाला समाजाने, मराठा समाजाने म्हणतो मी, कारण माझा स्वतःचा विश्वास आहे, साकेटावर माझा विश्वास आहे, ध्यानात ठेवा, की आपापल्या जातीत आपापल्या धर्मात लग्न व्हावीत. काय नाही, सगळं एकमेकाच्या म्हणजे लग्न म्हणजे ही फक्त प्रोसेस असती. पुढच्या पिढीला पण त्याचा फायदा होतो. नातेवाईकामध्ये देवाणघेवाण, एक समाज असतो, सगळी एकत्र जमत्यात, मैत्रीला असू, लग्नाला असू. त्यामुळे ती साखर मी म्हणतो. काय प्रॉब्लेम येत नाही, अडचण येत नाही, लग्न मोडत नाही, लग्न म्हणजे ती चालतं, टिकतं. असं मराठ्यांनी त्याला पोरगी द्यायला पाहिजे का नाही, मला सांगा. आता ते हुशारच होतं, एवढा बुद्धिदम पोरगा हुशारच असणार ना. त्यांनी जेवढे नातेवाईक आहेत
त्यांची लिस्ट काढली. बघा, सुरुवात आईचे वेगळे, बापाचे वेगळे. समजा माझ्या घरात आता त्याचा माथार आज मेलं समजा, तर किती लोक येणार ती लिस्ट काढली. माथारी मेली किती लोक येणार, हे नातेवाईक किती देणार ठेवा. बावकी तर असतेच, नाही असं नाही, बावकी पाहिजे बी, चांगल्याला वाईटाला उन्याचं वाटेकरी म्हणतात ते असू द्या. मी माझा काय अनुभव चांगला नाही म्हणून तुम्हाला म्हणलं. शेणची सगळ्यांची यादी काढली. अरे म्हणलं ही तर 150-200 पेक्षा जास्त नाहीत. तुम्ही सुद्धा यादी काढा बसल्या बसल्या. मोकार आपण पिक्चर बघायला 2 तासाचं आयुष्यातलं, की मी जर आता मेलो, प्रश्न टाकायला लिहायचं, मी जर आता मेलो किती लोक येते बुवा, कोण कोणी नुसती नाव लिहायला कना 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 सुरुवात करा. बघा आकडा किती जातोय. 200 पेक्षा नक्कीच पुढे जाणार नाही जास्त. 150-200 शे नातेवाईक. त्यांना सगळ्यांना सांगितलं, त्यांच्या गाठी घेतल्या. हा म्हणला होता आता क्रेटातून फिरायचं सांगायचं, मी पेताडे का खाताडे का, मी कुठं कुणा माया गुन्हा दाखल आहे का, काय मी काय करतोय, नोकरी करतोय, ते व्यवसाय करतोय, कसं 1 नंबर चाललंय, हे सगळं आहे. मला मुलगी द्या ना कुणीतरी. काय त्या पोरात चुकतंय मला सांगा बरं. शेतकरी, हा ठीक आहे, मला 2 एकर जमीन आहे, पण मी 60,000 महिना कमावतो. हा, आणि त्या पोरीला आयुष्यभर व्यवस्थित सांभाळीन, ह्याची जबाबदारी माझी. पोरगी त्या पोराला मिळायला पाहिजे, हे दुःख आहे माझं. तुम्हाला सांगतो, अनेक होतकर तरुण आहेत, फक्त तो शेतकरी आहे म्हणून त्याला सरकारी नोकरी नाही म्हणून त्याला मुली दिल्या जात नाही. त्याला मुली मिळलीच पाहिजे होती. त्यांनी सगळ्या पाहुण्या मामापासून सुरुवात केली. मामाला काय नव्हती विचारायला, ते आजूनच मोकळा होऊन बसला होता. त्याचाच पोरगा बिगर लग्नात राहिला होता, मामाचाच. असंच आहे. सगळीकडे गेलं, कुणीही त्याला रिस्पॉन्स दिला नाही. फोन करायचा सगळ्याला. बावखीला गाठल्यानंतर काही 4 जमावून रस्त्यात बघा बा एखादी, नाही सध्या लय अवघड झालंय. अहो, ज्याला राहायला घर नाही ती पोरगीच ऐकत नाही सध्या बापाचं. ज्याला राहायला घर नाही ती म्हणती सरकारी नोकरी पाहिजे आणि बंगलाच पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे. तिच्या बापाला हे मिळालं का? तिचा भावाला अजूनही चांगली मोठ्याने ठेगळं पडल्याशिवाय अंडरपॅन्ट मिळत नाही 150 रुपयाची. तू चढी किती रुपयाची वापरती? तू कोट्याधीश झाली का? तुझ्या बापाने प्रपंच केला नाही का? मग तुला अपेक्षा का? हेच पाहिजे तुला. म्हणजे पैसा बघून तू जर येत असेल तर उद्या एखादा फॉर्च्युनरवाला भेटला, तू त्याच्या मागे निघून जायची मला सोडून. ही मानसिकता बदलली पाहिजे लोकांनी. लय गरीब होता आलाय, सरकारी नोकरी आहे, असं कस काटून संध्याकाळी पिऊन येते तुम्हाला सांगतो. पोपट सुद्धा काम करत नाही त्याचा, ते आपल्या चुंगी सुद्धा काम करेन. तो पाहिजे लोकांना मिरवायला पाहिजे नुसतं दागिनं घालून. ही मानसिकता बदलली पाहिजे समाजाची. प्रत्येकाने आपल्या समाजातील जिथे जसे जातीनुसार आपल्यासारख्या लोकांना पुरी द्या. हे नाही तर ह्याच्यामुळे एक क्राईम वाढते तुम्हाला सांगतो. भविष्यात जाऊन हा एकदा फुटला ना, फुटायला सुरुवात झाली. मी तुम्हाला पाठीमागे गेल्या वर्षी सांगितलं होतं, मराठा ओबीसी लग्न जमतील. आता ते सत्यात उतरते नाही लाज. या मुलांनी सगळीकडे ह्याला 26 तब्बल 2.5 वर्ष वाट पाहिली. 26 वर्षाचा होईपर्यंत. मग आज ती तरुण पिढी ती खटकायलंय, ती लय भारी पोरं आहेत आजकाल. कशी आहे ना, स्टेट विचार करणे, स्टेट फॉरवर्ड आहेत. याला म्हणलं हे नातेवाईकन, हे नामकन तमकन यांच्याच्यानी मला जे शक्य होतं केपेबल बनणं, सक्सेस बनणं, मी बनवून दाखवलं ना. समाजाने रिस्पॉन्स द्यायला पाहिजे मला. ह्या जगात प्रेम दिलं तर प्रेम मिळतं. मग काय तत्व आहे म्हणलं. कुठल्याही गरीबाच्या मुलाला असं वाटत नाही, मराठीच्या मुलीला वाटत नाही की याच्याशी लग्न करावं. 2.5 वर्ष वाट पाहिली. मग त्यांनी एक निर्णय घेतला. ओबीसी मधली एक मुलगी बघितली. आता शेत तुम्हाला ते शान माहित नाही, थोडं ते ओरा वेगळाच असं तुम्हाला सांगतो. ओबीसी मध्ये बघितली, अतिशय नक्षत्र, आई बापा माळकरी, 18 वर्ष 17 वर्ष, मुलीचे आई वडील दोघं पायवारी करणार, त्यांच्या पिढ्या बी करत असं कुटुंब. मुलगी छान, 12वी झालेली, 18 वर्ष पूर्ण होईल. तिथं सांगितलं असा असा विषय आहे. ते म्हणले आमची हरकत नाही, पण पोरगा म्हणले तू कर्तृत्ववानी, त्याबद्दल वाद नाही. आणि मला खात्री आहे, एक बाखर तो कमावली ना, अर्धी माझ्या पोरला घालशील, अर्धी तू खाशी. ही जाणकार लोक. पांढराचं बघतो आता तो माणूस ओबीसी. जुळलंय आता लग्न पकाट, अजून झालं नाही, जुळलंय. मला त्यांनी व्यथा सांगितली. मला अजूनही वाटतं मामा मानला
कोणती तरी मराठ्याच्या मुलीने मला स्वीकारायला पाहिजे, कोणतरी मराठा असं वाटतं. पण मी आधुनिक 2025चा तरुण आहे, मी वाट बघायला मोकळा नाही. हा, वर्ग लवकर हाताखाली आला पाहिजे, त्याची पुढची गणित वेगळी राहतात. असं आहे. म्हणजे हे चालू झालंय, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. दुसरी एक घटना तुम्हाला सांगतो. आता युट्यूबच तुम्हाला सांगायच्याच घटना म्हणल्यावर जरा क्लिअर करूनच सांगितल्या पाहिजेत. एक मराठ्याची मुलगी पुण्यातली, ती नोकरी करते 20,000 महिन्याची. गेले 4 वर्ष झालं ती एका मुलाच्या प्रेमात आहे. ती लफडे उपडे काय नाही, चांगली मुलगी आहे. ती लिंगायत म्हणून जे प्रकार तो मुलगा आहे, असू द्या IT सेक्टर मधला होतकरू चांगला आहे मुलगा, शांत बित सगळं चांगलं आहे. सुरुवातीला तो 12 महिने म्हणला बा आपण लग्न करू, तू चांगले, तू माझी एक चांगली मैत्रीण आहे, असं तसं. ही त्याच्या प्रेमात इतकी गोर फाटली गेली की ही आज त्याच्याशिवाय राहायला तयार नाही. तिने माझं डोकं 2.5-3 महिने झालं पार पिकून टाकले. पार फोन करते, काहीतरी असा उपाय सांगा. मला वाटतं तिच्या आईने, ते मूळचे तिकडचे बीड साईडचे, जालना साईडचे, त्यांच्याकडं त्या भागात तिकडं ते गंडाद्वारा ही ती लय चलतं. आणि त्या माझ्या होणाऱ्या नवऱ्यावर हे केलं, वशीकरण केलं असेल आईने, काय केलं असं तसं. सुशिक्षित मुलगी, वडील सर्किट आहे. हा, सर्किट म्हणजे मा सर्किट आहे, त्यामुळे वडिलांना काय माहित नाही, आईला हे माहीत. आई करते चोंबड्यापणाचा, तुम्हाला माहिती, पोराचं अपराध पोटात घालते. ती काय ऐकायला तयार नाही. मी करत ह्याच्याशीच लग्न करा, नाही तर मी आत्महत्या करायला. म्हणलं मरू नको बा, तू मरणं इतकं सोपं आहे का? तिला लय सांगून तुझ्या डोक्यात काय फरक पडा ना. त्याला, त्या मुलाला मिळवण्यासाठी त्यांनी, आणि दोघंही सज्ञ नाही, ते काय अज्ञान नाही कोण. तू काही रिस्पॉन्स देत नाही मुलगा, आता तू फक्त एक मैत्रिणीच चांगली असतंस. अरे असं कसं, तू पुढचं बोल ना काहीतरी, येस म्हण नाही तर नो म्हण. तो काय म्हणत नाही, आणि हे असल्यावर बसली तो मला मिळाला पाहिजे. कसा मिळेल आता इथं सांगू, पुढं सांगायला तो मुला औषधीकरण केलं आईनी, आणि तो मला मिळावा. त्या मुलीने आतापर्यंत 60-70 हजार रुपये स्वतःच्या कष्ट करून कमावलेले. बोंधू, जाडपाडवाला बाबा, ती सैलानी बाबा, दुनिया, हिरवा कपडा, भगवा कपडा यांना घालावल्यात. आणि त्यांनी काय नाही, कुणी मोराचा पिसा असा हाणलाय, कुणी दूध पेटावलाय, कुणी काय केलंय, आणि फक्त आश्वासन दिलंय. आणि शीतेचं सगळं ऐकून घेतात ती लोक. कोणाचे 1500 घेतलं, कोणाचे 5000 घेतलं, कोणी काय 2000 घेतलं, 1800 घेतलं, 550 घेतलं, असे पैसे दे. आणि त्यांना सांगायचं का सगळं ऐकून घ्यायचं? नाही नाही नाही, आईने केलेलं आहे, त्याला बंधन केलं, त्याला दुनिया केली. आर्थिक पुढ सोडवायचं सांग ना, तू पैसे घेतोय तर त्यातून सुटायचं सांग ना. हा, ह्याच्यासाठी नरेंद्र दाभोळकरांचा कायदा आहे, तुम्हाला सांग. हा, ही घ्यायचं अंधश्रद्धा निर्मूलन समिती. ओरिजिनल राहिलं बाजूला, आणि 99% लय लोक लुटायला सुरुवात केल्या. ओरिजिनल हा विषय आहे, तुम्ही जसं जसं संधीन तसं तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. चमत्कार आहे तिथंच जायचा, जे योग्य करायचं तेच करायचं. पण ह्यांच्या नादी लागू नका अजिबात. त्या पोरीने मरणात डोकं खाल्लं. मला असं वाटतं ही लेकरू जागावं कमीत कमी. हा, असं नाही हो कोणाचं, पोरगी कशीच ऐकायला तयार नाही. म्हणलं बाहेर जे काय चाललंय ते बायका फक्त नावाला म्हणून नवरा सांभाळत्यात, काहींना मारित्यात, अनैतिक समज लफडी करीत्यात. ही पोरगी कोणाच्या नशिबात आहे बा, किती चांगली मुलगी, म्हणजे इतकं एकनिष्ठ प्रेम करू शकते एखाद्या नवऱ्यावर, किती म्हणजे चांगली गोष्ट आहे ना. तिचं ती तसं होऊन बसली, ती नवरा रिस्पॉन्स देत नाही. व्हायचंय समजा, अजून काय करावं, आपलं डोकं आउट. अशा प्रकारचं एक युट्यूब मधले म्हणजे चालू असतं ही विषय. तिसरा विषय फार थोडा नाजूक आहे, तर ऐकून घ्या. शीतबी मुलगा मराठा आहे, मुलगी ओबीसी आहे, लग्न झालं, पुण्यात राहायला आहे, 32,000 रुपये पगार आहे त्याला. पण ते थोडा स्वाभिमानी आहे, सर्किट आहे तो. आता काहींचं मेंटॅलिटी कशी असते, सगळं नवरा बायकोची भांडणं होत्या सारखी, बायको सगळं झालं. इतका गोंडस, 1.5 वर्षाचा 2 वर्षाचा मुलगा आहे त्याला, लय गोंडस देखना राजवेंडा. ही बाई किरकोळ किरकोळ नवऱ्याची नुसती भांडणं, यांची सारखीच भांडणं, असं तसं. ती बाई एका गोष्टीत कामातून गेली, तुम्हाला सांगतो. त्याची बायको तोंडात इतकी फाटकाळी, ती अशी शिवी देते की नवऱ्याला वाटतं अर, म्हणजे तिळपापड होईल असं. टेम्परेचर काटा तुटून
तो डायरेक्ट चार दो मस्काडा टाकीतो. मग हिच्या तोंडावर नंतर पाहिजे का नाही असं नवरा आहे तो कमीत कमी नाही का. घाण शिवी दिली की ह्याला वाटतं की आईला मी कोणासाठी जगवतोय, कोणासाठी करतोय, पोरसोय बघतोय, बायको बाय एवढं घाण बोलतील मला बोलती खणकावलीच. ही असली बाण नाही यायची. त्याने अशी ठणकावली की हिने लगेच आईला फोन करायचा. आई म्हणे पटकन बॅग भरून निघून या, पोराला घेऊन या. 3-4 वेळा झालं वर्षात. म्हणजे बाई तिथं तोंड आटपाय तयार नाही आणि नवरा काय ठणकावल्याशिवाय राहत नाही. ही असं चालल्यात प्रपंच. तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम असा आहे. त्याने आतली गोष्ट सांगितली. आता त्याला सांगितले मी याला म्हणलं माफ कर, 2 पावलं मागे घे ते पोराकडे बघून. कारण पुढे ती 498 ते कोर्टात जायचं दुनियादारीन तिने दुसरा बघायचा तिकडे ठोक्या एखादा ह्याच वाईट हे उशी घेऊन जपायचं. ह्यांच्या लाथाळ्यामध्ये आला उगवलेला मावळतोय. काळावर लक्ष ठेवा. काळ गिळून कृत करतोय तुम्हाला अजगरासारखं देण्यात ठेवा. एका दिवसांनी देण्यात ठेवा. हा जगणं इतकं सोपं नाही. फार कमी दिवस आहे तुमच्याकडे स्वतःला सिद्ध करायचे, स्वतःचा वंश वाढवण्यासाठी, स्वतः समाधानी होण्यासाठी. काळावर लक्ष ठेवा, दिवसावर लक्ष ठेवा, वेळेवर लक्ष ठेवा. त्या पोराचं आयुष्य बरबाद होऊन जाईल लहान. त्याचा काय दोष हो. म्हणून मी प्याचा असा मारलाय की त्याला आणले हाणायचं नाही. ते हाणायचं तर बंदच. ती काय ती कायदा बिदा मरून द्या जरा. ते म्हणजे कायद्याने चुकीचं आहे ते हाणमार करणं. हिने शिवाय द्यायच्या नाहीत. हा आण 2 पावलं मागे घे, आण पोराचं मोठं होईल, कल्याण होईल. हा पोराकडे बघून जग म्हणलं. स्टेटसला मोबाईलमध्येच पोराचा फोटो ठेव. याला आपल्याला काहीतरी बनवायचं संपलायची. हा आणि थोडं कॉम्प्रोमाइज करायचं. दोघांनी करायचं नाही असं नाही. नांदायला ती आता ती सासू नाना म्हणतात ती काही एवढी वाईट नाही. ते पण म्हणले पाठवतो. पण ते आई मला अशी म्हणते, आई मला तशी म्हणते. आई गावाकडे समजा लय राथडी लोकांची. त्याने मला एक आतला विषय असा सांगितला. मला मामा थोडा एक नाजूक विषय होता. म्हणलं नाजूक बिजूक तिथून सुरुवात होती आमच्या चॅनलची. तुम्ही नाजूकच सांगा. म्हणलं आमचा खाजगी विषय. म्हणलं खाजगीच सांगा. आणि तू इच्छा सांगता सांगू नको बाबा. मला सांगतो. नवरा बायको ज्यावेळेस सेक्स करतात, संबंध करतात, ते बायकोची अशी अपेक्षा आहे ती स्वतः संबंध करायच्या आधी 10-15 मिनिटं 20 मिनिटं अश्लील फिल्म बघते बायको बरं का. बघा प्रायव्हसी कोणाची कशी असते बघून द्या. त्याच्यातला 17 मिनिटं 18 मिनिटं 22 मिनिटाचा एखादा एपिसोड आणि ती तुम्हाला माहिती आहे नेहरू ते 8 इंच ते पुढं बाई ती वेगवेगळे स्टेप तशा प्रकारे तुम्हाला कर. आता ते म्हणतो आता मला सांगा 28 अरे म्हणलं ती व्हिडिओ बनवताना ती काही एका दिवसाचा व्हिडिओ नसतो. बऱ्याच वेळा ते काटछाट करून किंवा जोडून बाग असं बनवलेलं असतं. ओरिजिनल आणि त्याच्यामध्ये फरक असतो. ते असंच तसंच. हा म्हणजे त्या व्हिडिओ मधली महिला जशी रिस्पॉन्स देते, जी पोज देते ते ती करणार. पण तू मग ती कर ते म्हणतो तसं कर. हे फार क्रिटिकल जग आहे तुम्हाला सांगतो. तर तो जसा त्यातला हिरो जसा करीन म्हणून मलाच काय काय गोष्टीची किळशी ती मी नाही करू शकत. आता काय करायचं बा. ह्याच्यामुळं आपल्या डोक्याचं 50% पाणी झाले लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून करून तुम्हाला सांगतो. हा 50% झाले. मला जर एखाद्याने कॉल केला आणि त्याचा मी व्यवस्थित बोलतो का माहिती आहे का, परत त्या विषय काय होतं तो मला आठवत नाही काय होतं. पण त्याला रिस्पॉन्स त्या क्षणापुरता मी 1 नंबर देतो. किती वेळ त्याने फोन करू द्या. हा पण नंतर माणूसही आठवत नाही त्याचा प्रॉब्लेम आठवत नाही. असा हँग झालोय मी आता. असे प्रॉब्लेम आहेत. चांगल्याच पण कसं आहे मला बघला मुख्य विशेष आशीर्वाद आहे बाबा की ती ताकद देते. तू काय मरत नाही येडा होत नाही. तू यांच्यासाठी काम कर आणि करायचंय मला. हा म्हणजे कुठंतरी चांगलं होत असेल ना तर ते दूधच आहे. आपल्याला नासून द्यायचं नाही. आपल्याला फक्त साखर टाकायचं काम करायचं. असा माझा विषय चालू आहे. आणि आता समाजाने गावाने ह्याने त्यांनी जे मला नाव ठेवली त्यांनी पण उद्योग करायला का थोडा पैसा दिसायला लागला, थोडं प्रसिद्धी दिसायला लागली. मोठ्या किलो सोनं गाड्या वाचले लोक बैठायला लागली, माया पापायला लागली. लोकांना त्रास व्हायला लागला. त्रास नंतर आता वेगळंच काय होते. आता ते हँग झाल्यात. आता कसं काय बोल शक्य. ते पॉवर ऑफ युट्यूब म्हणतात त्याला. म्हणजे एक क्षेत्र असं आहे की कुणीही तुमचा फॅन असू शकतो. ह्या दिसणाऱ्याला श्रीमंत गरीब लहान मोठा सगळं म्हणजे असं असतं ते. ही त्यांच्या डोक्याबाहेरचा बुद्धी अवलंबून आहे असा विषय. जाऊ द्या विषय काय असं द्या. पण असे घडणारे किस्से असे बरेच आहेत. मला असं वाटतं आठवड्यातून एखादा कोणा एपिसोड फक्त स्टोरी ऐवजी फक्त किस्स्यात टाकला ना तरी तुम्ही त्या फेजमधून जाणार आहे ना तिथं तुम्हाला त्याचा फायदा होईल असं मला स्वतःला वाटतं. पटलं तर घ्या.
रामकृष्ण हरी माऊली.